राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज बौद्धिक घेतलं जाणार आहे। नागपूरच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे आमदार रेशीमबागेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार सुद्धा रेशीमबागेत दाखल झालेत। एकनाथ शिंदे आमदारांसहित संघ मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग कार्यालयामध्ये आज बौद्धिक घेतलं जाणार आहे। आतापर्यंत योगेश सागर, अतुल भोसले, मंदा म्हात्रे, राजू तोडसाम, संजय कुटे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे रेशीमबागेत पोहोचलेले आहेत। अजित पवार येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। राज संघाकडून आमदारांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते त्याचबरोबर आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत। या स्मृतीस्थळी सर्वजण येत आहेत आणि डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करत या मुख्यालयामध्ये आता पोहोचलेली आहेत। दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आमदारांचं बौद्धिक घेतलं जातं। भाजपच्या आमदारांचं हे बौद्धिक घेतलं जातं, मात्र महायुतीतले घटक पक्ष त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जातं आणि निमंत्रणाला मान देत शिवसेनेचे आमदार पोहोचलेले आहेत। गेल्या वर्षी सुद्धा शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयामध्ये बौद्धिकासाठी पोहोचलेले होते, मात्र त्यावेळेला अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे आमदार तिथे पोहोचलेले नव्हते। त्यामुळे यंदा तरी राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार इथे पोहोचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर डॉक्टर नीलम गोऱ्हे, उदय सामंत, शंभूराज देसाई सुद्धा आलेले आहेत। त्याचबरोबर मंत्री सुद्धा महायुतीतले या ठिकाणी उपस्थित आहेत। एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे संघाच्या बौद्धिकासाठी रेशीमबागेत दाखल झाले। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काळे यांनी, पाहूया। राजू कारेमोरे जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, इथे आपण पोहोचलाय, काय भावना आहे इथे? नाही साहेब, थोर संतांचे, पुरुषांचे, महापुरुषांचे दर्शन घेतल्या पाहिजे, विचार आत्मसात केल्या पाहिजे। हे आपली संस्कृती आहे, सर्वांचे दर्शन घेतलं, सर्व धर्म चांगले आहेत। पक्ष नेतृत्वाशी बोलणार होते आणि राष्ट्रवादीचा एकही नेता इथे नाही, आपण एकटे इथे आहे, त्याच्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही साहेब। अजितदादा येणार आहे का? राष्ट्रवादीचे इतर नेते येणार आहे? काही माहिती नाही त्याच्याबद्दल। तुम्ही पक्ष नेतृत्वाने काही सूचना केल्या होत्या, त्यानंतर इकडे नाही, काही सूचना नाही केल्या। आता तुम्ही इथे संपूर्ण विचार घेणार, जे महायुतीचं एक सरकार आहे, एक विचारावर चालतंय आणि त्या विचाराचं प्रेरणास्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ना। तर तुम्ही इथे दर्शन आणि हे सगळं करून हो, बौद्धिकला उपस्थित राहणार? हो, राहू ना। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि ते इथे दाखल झाले आणि आता आपण बघू शकतो की इतर आमदार सुद्धा इथे दाखल होताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर। हे खरं तर ऊर्जा स्त्रोत आहे आणि या निवडणुकीमध्ये संघानं देखील ज्या पद्धतीनं हिंदुत्व का राज्यामध्ये आणि देशामध्ये असलं पाहिजे हे जनतेला पटवून दिलं आणि तीच भावने आमच्या मनामध्ये आहे, म्हणून इथं आलोय। आता प्रत्येक पक्षानं इथे यावं की न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांची विचारधारा काय असावी, काय नसावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक विकासात्मक अजेंडा घेऊन आमच्यासोबत आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी यावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। परंतु ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाची दिशा आम्हाला दिली आणि तोच विचार आज एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मात्र हिंदुत्वाची एक नवी ऊर्जा घेऊन काम करण्यासाठी या परिसरामध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत उदय सामंत जी होते, आपण बघू शकतो रेशीमबाग स्मृती महर्षी व्यास सभागृहाच्या बाहेर आहे। संघाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहे। याच महर्षी व्यास सभागृहामध्ये थोड्याच वेळात बौद्धिक सुरू होईल। चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ते सुद्धा दाखल झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू शकतो जे मंत्री किंवा आमदार होते त्यांची प्रत्येकाची स्वाक्षरी तिथे घेण्यात येत आहे, त्याची नोंद इथे करण्यात येत आहे। जे मुख्य पदाधिकारी आहे संघाचे दोन, राजेश लोयाजी आणि जे प्रचार विभागाचे जे लोक आहे संघाचे ते सुद्धा इथे उपस्थित आहे। इथून पुढे माध्यमांना जाण्यास मज्जाव आहे आणि इथून सगळं जे बौद्धिकाचा जो कार्यक्रम आहे तो याच परिसरात
विस्तारात होईल. आता सगळे एक एक मंत्री आमदार इथून नाश्ता करून येतील आणि थेट महर्षी व्यास सभागृहात आपण चंद्रशेखर बावनकुळे यांची थेट दृश्य बघू शकतो. ते त्या महर्षी व्यास सभागृहात दाखल झाले आणि कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन राहील हे सुद्धा बघतील. आपण सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा बघू शकतो. काही दिवसांपूर्वी 2-3 दिवसांपासून आपण बघू शकतो ते नाराज होते मंत्रिपद न मिळाल्यामुळे, पण आता इथे संघस्थानी पोहोचलेले. यापूर्वी सुद्धा ते अनेक वेळा आलेले आहे, ते सुद्धा दाखल झालेले आहे. एकूणच महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे सगळे मुख्य आमदार आणि मंत्री इथे दाखल झालेले आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार कारेमोरी दाखल झाला आहे. पण त्यांना पक्ष नेतृत्वाकडून अशा कोणत्या सूचना नसल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि एक विचार जे आता बौद्धिकला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. महानगर संघचालक राजेश लोयाजी नक्की तिथे उपस्थित आहे. ते करतात की इतर कोण त्यांना बौद्धिक देतं, संघविचारांची प्रेरणा देतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी. तर सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा पाहूयात. मैं नहीं तू ही, तेरा वैभव अमर रहेमा, या भावनेने काम करायचं असतं. हा भाव ज्यांच्यामध्ये निर्माण केला जातो ही ती विचारधारा आहे. आणि आज इथे एकत्र येऊन एक ऊर्जा घेऊन आमदार जातील किंवा आमदारांचे सहकारी जातील आणि ती ऊर्जा निश्चितपणे जेव्हा जेव्हा मनामध्ये एखादं द्वंद्व निर्माण होतं तेव्हा त्या मनामध्ये सत्याचा आणि चांगुलपणाचा विजय करण्याची शक्ती देत असते.